संत एकनाथ महाराज आणि तहानलेल्या गाढवाचा प्रसंग हा वारकरी संप्रदायातील अतिशय प्रसिद्ध भूतांचे दया आणि सर्वभूती ईश्वर पाहण्याचा संदेश देणारा महान प्रसंग आहे. संत एकनाथ महाराज एकदा संत श्रेष्ठ एकनाथ महाराज हे पैठणचे महान संत होते. एकदा ते आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि वारकऱ्यांसोबत काशीहून कावडीमध्ये गंगेचे पवित्र जल घेऊन रामेश्वरला अभिषेकासाठी चालले होते. त्या काळी काशीहून अनवाणी पायाने चालत रामेश्वरला जाणे आणि तेथील शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे अत्यंत पुण्यकर्म मानले जात असे. कडक उन्हाळा होता. रणरणत्या उन्हात प्रवास करताना वाटेत मोठा वाळवंटी भाग लागला. उन्हाचा कडाका इतका प्रचंड होता की जमिनीवरून उष्णताच्या लाटा येत होत्या. अशातच वाटेत एकनाथ महाराजांना एक गाढव तहानलेले व्याकुळ होऊन जमिनीवर तडफडताना दिसले. ते पाण्यासाठी गळ्याशी प्राण आणून शेवटी मरणासन्न टेकले होते. आसपास कुठेही पाण्याचा थेंबही दिसत नव्हता. बाकीचे लोक आणि सोबती पुढे निघून गेले, पण एकनाथ महाराजांचे हृदय त्या मुक्या प्राण्यांचे दुःख पाहून विरघळले. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता काशीहून अत्यंत कष्टाने रामेश्वरसाठी आणलेले पवित्र गंगाजल त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतले. हे पाहून सोबतचे वारकरी अचंबित झाले आणि म्हणाले, महाराज, हे काय केलेत? अत्यंत कष्टाने आणलेले तुम्ही हे पाणी एका अशुद्ध प्राण्याला पाजून तुम्ही ते पाणी वाया घालवले. आता रामेश्वरचा अभिषेक कसा होणार? असे सोबतचे वारकरी एकनाथ महाराजांना सांगू लागले. यावर शांतपणे एकनाथ महाराज हसले आणि म्हणाले, ज्या रामेश्वराच्या अभिषेकासाठी मी हे पाणी नेत होतो ते रामेश्वर म्हणजे शिव या तहानलेल्या जीवातच मला दिसला. दुःखी आणि पीडित प्राण्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वराची पूजा आहे. असं एकनाथ महाराज वारकऱ्यांना, आपल्या सहकाऱ्यांना सांगू लागले. पाणी पिताच ते गाढव उठून उभे राहिले आणि त्याचा जीव वाचला. या प्रसंगातून संत एकनाथ महाराजांनी जगाला खूप छान संदेश दिला. सर्वभूती भगवद्गीता. प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये माणूस, पशु, पक्षी देवाचा वास असतो. कर्मकांडाहून दया श्रेष्ठ. देवपूजा किंवा तीर्थयात्रेपेक्षा पीडित प्राण्याला मदत करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. संत एकनाथ महाराज यांच्यामध्ये भूतदया आणि कर्मकांडाहूनही दया श्रेष्ठ आहे असा संदेश त्यावेळेस दिला गेला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये काही सुधारणाही करायच्या असतील तर तेही सांगा. तोपर्यंत धन्यवाद.